तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक शॉर्ट फिल्म घेऊन आली आहे ज्याचं नाव आहे अदर साइड ऑफ द बॉक्स. त्या फिल्मच्या सुरुवातीला आपण बेन आणि रेचेल यांना पाहतो. ते दोघेही किचनमध्ये एकत्र स्वयंपाक करत असतात. त्यांना पाहून आपल्याला स्पष्ट समजतं की ते एक हॅपी कपल आहेत. तेवढ्यात त्यांच्या दारावर कोणीतरी बेल वाजवतं. बेन आतून पाहतो तर शॉन उभा असतो. त्याच्या हातात एक गिफ्ट असतं. शॉनला पाहताच बेन आणि रेचेल दोघेही थोडे अस्वस्थ होतात. रेचेल तर स्पष्ट म्हणते की तिला शॉनशी अजिबात बोलायचे नाही. अशात बेन म्हणतो की तो शॉनला सांभाळेल आणि दार उघडतो. शॉन आत येतो आणि बेन सोबत बोलायला लागतो, पण त्यांच्या संभाषणात एक विचित्र अवघडलेपणा जाणवत असतो. त्यावरून कळतं की त्यांच्या भूतकाळात काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला असावा, पण नेमकं काय ते दाखवलं जात नाही. बेन शॉनला खोटं सांगतो की रेचेल घरी नाही. हे ऐकून शॉन थोडासा खुश होतो आणि ग्रेट असं म्हणतो. मग तो बेनला एक गिफ्ट देतो. तो असतो एक मध्यम आकाराचा बॉक्स आणि त्याच्यावरती एक कार्ड. शॉन आग्रह करतो की बेनने गिफ्ट त्याच्यासमोरच उघडावं. मग बेन आधी कार्ड घेतो, पण शॉन आग्रह करतो की त्याने आधी बॉक्स उघडावा. मग बेन बॉक्स उघडतो, पण त्या बॉक्समध्ये काहीच नसतं आणि इतका अंधार असतो की काही दिसतही नसतं. बेन विचारतो की हा काहीतरी विनोद आहे का, पण तेवढ्यात शॉन मला माफ कर म्हणून घाईघाईने निघून जातो. शॉन गेल्यावर बेन त्या बॉक्समध्ये टॉर्च लावतो, पण काही दिसत नाही. रेचेललाही आता त्या बॉक्स बद्दल उत्सुकता वाटू लागते. बेन एक पेन्सिल बॉक्स मध्ये टाकतो आणि ती अचानक गायब होते. हे पाहून दोघेही घाबरतात, कारण तो बॉक्स काही सामान्य नव्हता. तेवढ्यात बेनला आठवतं की शॉनने कार्डही दिलं होतं. रेचेल ते वाचते. प्रिय बेन, मी तुझी आधीची आणि आताची माफी मागतो, पण मला हा बॉक्स कोणाला तरी द्यावाच लागणार होता. मला याबद्दल सगळं माहिती नाही, पण इतकं नक्की माहिती आहे की तोपर्यंत ते हलू शकत नाही जोपर्यंत तू त्याच्याकडे पाहत आहेस. त्यामुळे काही झालं तरी त्याच्यावरून नजर हटू नकोस, कारण त्याला हवंय की तू दुसरीकडे पाहावंस. याच वेळी बेनच्या पायाजवळ तीच पेन्सिल पडते जी बॉक्समध्ये टाकली होती. हे पाहून बेन पुन्हा बॉक्सकडे पाहतो आणि त्याचे होश उडतात, कारण त्या बॉक्समधून एक माणूस बाहेर डोकावत असतो. आपण याला एक एंटिटी म्हणून संबोधू. तो पूर्णपणे भिजलेला दिसत होता आणि शांतपणे फक्त बेनकडे पाहत होता. हे दृश्य पाहून बेन आणि रेचेल दोघेही घाबरून जातात. बेन लगेच शॉनला फोन करतो, पण कॉल व्हॉइस मेलवर जातो. दरम्यान तो विचित्र माणूस बेन, रेचेल आणि शॉन यांच्या आवाजाची नक्कल करू लागतो. बेन जे बोलतो तेच तो त्याच्या आवाजात रिपीट करतो. बेन घराबाहेर पळून जाण्याचा विचार करतो, पण रेचेल त्याला आठवण करून देते. लक्षात आहे ना, आपण त्याच्यावरती नजर हटवू शकत नाही. मग ते दोघे मुद्दाम काही सेकंद त्याच्याकडून नजर हटवतात, पाहण्यासाठी की काय होईल, आणि परत पाहतात तर तो आणखी बाहेर आलेला असतो. आता त्याची बोटही बॉक्सच्या बाहेर दिसत होती. बेन विचार करतो की जोपर्यंत आपण त्याच्याकडे पाहतो तोपर्यंत तो हलू शकत नाही, म्हणून तो शॉनला शोधायला बाहेर जाण्याचा निर्णय घेतो आणि रेचेलला त्याच्यावरती नजर ठेवायला सांगतो. बेन कारमध्ये बसून शॉनच्या घराच्या दिशेने निघतो आणि त्याला रस्त्यात फोन करत राहतो. अखेर शॉन फोन उचलतो. बेन त्याला सांगतो की बॉक्समध्ये एक भयानक माणूस बाहेर येतोय आणि तो त्यांचे आवाजही कॉपी करतोय. हे ऐकताच शॉन हादरतो आणि म्हणतो, मला तर हे माहीतच नव्हतं की तो बोलू पण शकतो. मग त्यांना समजतं की रेचेल घरी आहे आणि ती त्या एंटिटीवर नजर ठेवून आहे. हे ऐकताच शॉन घाबरून ओरडतो, बेन, नजर तू ठेवायला हवी होती, तू, गिफ्ट तुला मिळालं होतं. हे ऐकून बेनचे होश उडतात आणि तो घरी परत धाव घेतो. घरी पोचल्यावर संपूर्ण घर अस्ताव्यस्त झालेलं असतं. लाईट्स बंद, सर्वत्र पाणी आणि रेचेल गायब. बेनला बेसमेंटमधून रेचेलचा आवाज ऐकू येतो, पण आपल्याला कळतं की ती एंटिटीच तिचा आवाज काढत आहे. बेन बेसमेंटमध्ये जातो. तिथे बाथरूममध्ये शॉवर चालू असतो आणि तोच बॉक्समधला माणूस पूर्णपणे बाहेर आलेला दिसतो. बेन पळायचा प्रयत्न करतो, पण बेसमेंटच्या दाराजवळ त्याला काही सावल्या दिसतात. म्हणजे वरती दारात तीच आणखी भिजलेली माणसं उभी होती. आता तो एकाच वेळी दोन्हीकडे पाहू शकत नव्हता, म्हणजेच कोणत्या ना कोणत्या दिशेने त्या एंटिटीज त्याच्याजवळ येणारच होत्या. शेवटी ती एंटिटी लाईट बंद करते आणि बेन हार मानतो. याच ठिकाणी ही शॉर्ट हॉरर फिल्म संपते. या फिल्ममध्ये आपण पाहतो शॉन, रेचेल आणि बेन यांच्यात आधीपासूनच प्रेमाचा त्रिकोण होता. बहुधा शॉन आणि रेचेल रिलेशनशिपमध्ये होते, पण नंतर रेचेल बेनसोबत आली असावी. शॉन अजूनही जुन्याच जागी राहत होता आणि तो फार स्थिरही दिसत नव्हता. उलट बेन व्यवस्थित, प्रेमळ आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत दाखवला आहे. त्या बॉक्समधली एंटिटी धूर्त होती. ती लोकांचे आवाज कॉपी करू शकत होती आणि त्यांना मानसिकरित्या फसवत होती. तिची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे ज्याने बॉक्स उघडला आहे तो व्यक्ती तिच्याकडे पाहत असेपर्यंत ती हलू शकत नाही. म्हणूनच शॉनने बॉक्स बेनला दिला असावा, सूड घेण्यासाठी. शेवटी बहुधा बेनही त्या एंटिटीचा शिकार बनतो आणि मग ती पुन्हा बॉक्समध्ये जाऊन पुढच्या टार्गेटची वाट पाहत बसतात. ही छोटीशी हॉरर फिल्म खूपच जबरदस्त आणि थरारक आहे. प्रत्येक सीनमध्ये टेन्शन आणि भीती कायम ठेवण्यात फिल्म पूर्णपणे यशस्वी झाली आहे. आजची शॉर्ट हॉरर फिल्म तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी असेच वेगवेगळे सिनेमाचं एक्सप्लेनेशन घेऊन येत राहील. धन्यवाद.